श्री शिवलीलामृत अध्याय 11. महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा ऐकणार आहोत. प्रथम श्री गणेशाय नमः. श्री गणेशाला वंदन करून कथेला सुरुवात करूया. सूत म्हणाले, सज्जन हो, जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याई सांगताच येत नाही. ते त्रैलोक्यात धन्य होत. रुद्राक्षाचे पूजन हे शिवपूजनच होय. रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे. मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो, ऐका. भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा. त्याचा प्रधान स्वामीनिष्ठ व कर्तव्यदक्ष होता. ते दोघेही शिवभक्त होते. राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक हे दोघे समवयस्क व एकमेकांचे दृढ मित्र होते. ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते. वस्त्र अलंकारांनी सजणे, नानाविध सुखांचा उपभोग घेणे या गोष्टी त्यांना आवडत नसत. ते अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करीत असत. त्यांना शिवपूजन, शिवलीलांचे श्रवण यात विलक्षण रुची होती. 5 वर्षाच्या त्या बालकांचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठी चिंता उत्पन्न झाली. एकदा कुलगुरू पराशर ऋषींचे राजगृही आगमन झाले. भद्रसेनाने त्यांची पूजा केली, उत्तम आतिथ्य केले. त्याने चर्चेच्या ओघात ऋषींकडे आपली काळजी व्यक्त केली. त्यांनी दोन्ही कुमारांचे अवलोकन केले व म्हणाले, राजा, पूर्वी याच देशात नंदीग्रामी महानंदा नामक एक वेश्या राहत असे. ती अनुपम सौंदर्यवती व सर्व ऐश्वर्याने संपन्न होती. ती इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करायची. ती ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तो आपला पतीच आहे असे समजून वागायची. ती परम शिवभक्त होती. शिवपूजन, शिवव्रताचरण, शिवकीर्तन, श्रवण या गोष्टी अगदी आवडीने करायची. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना भस्म लावून व रुद्राक्ष माळा घालून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्यशाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. तेथे त्यांना कथा, कीर्तन व पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुक्या जीवांनाही शिवभजन घडत होते. एकदा शंकराने महानंदेची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेला. त्याने तिला एक दिव्य कंकण दिले. तिला आनंद झाला. तिने त्याला, मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा त्याने आपल्याकडील एक दिव्य लिंग तिच्या हाती दिली व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे. हे नीट जपून ठेव. हे भंगले वा दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करेन. महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले. रात्रसमयी ते उभयता सहवासाचा आनंद घेऊन मंचकावर झोपी गेले. तेव्हा शिवाने निजमायेने त्या नृत्यशाळेस आग लावली. ती धडाधडा पेटली. त्या आगीत ते लिंग जळून भस्मसात झाले. महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली. ते वनात पळून गेले. शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपविली. महानंदेच्या नियमानुसार तो 3 दिवसासाठी तिचा पती होता. तिने सती जाण्याचा निश्चय केला. तिने आपली सर्व संपदा दान केली. मग तिने हर हर शंकर असा नामघोष करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा कैलासनाथाने अग्नीतून प्रकट होऊन तिला वरचेवर झेलली. त्यांनी तिला व तिच्या परिवारातील सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान दिले. तिच्याकडील कोंबडा व माकड यांना तुझा पुत्र व प्रधानाचा पुत्र यांच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत. तो वृत्तांत ऐकून भद्रसेन थक्क झाला. त्याने राजपुत्र सुधर्म्याचे भविष्य पराशरांना विचारले. ते म्हणाले, त्याला 12 वर्षेच आयुष्य आहे. आजपासून 7व्या दिवशी त्याला मरण येईल. ते ऐकून राजा घाबरला. पराशरांनी त्याला धीर दिला व म्हणाले, तू 7 दिवस शिवाला अभिषेक करून रोज 10,000 रुद्र आवर्तने कर. ते मंत्रोक्त जल दिव्य पल्लवांनी तुझ्या मुलावर शिंपड, म्हणजे हा मृत्यूयोग टळेल. त्याप्रमाणे राजाने विप्रांना बोलावून रुद्र आवर्तन आरंभिले. 7व्या दिवशी मृत्यू घटका भरताच
सुधर्माची शुद्ध हरपली तेव्हा पराशरांनी रुद्र उदक शिंपडले. महाभयंकर अशा कालपुरुषाकडून शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले ते भानावर येताच त्यांनी सांगितले. नारदांनीही त्याच्या विधानाला पुष्टी दिली. राजाने मोठा आनंद उत्सव केला. नारदांचा आणि पराशरांचा सत्कार केला. मग राज्याची सर्व सूत्रे सुधर्माच्या हाती देऊन तो प्रधानासह तपश्चर्येस गेला. ते दोघे शिवलोकी गेले. येथेच आपला श्री शिवलीलामृत मधील 11वा अध्याय समाप्त होतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय आज सोमवार आहे तर टाईप करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल चॅनेलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल बटनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती त्वरित मिळेल. तर भेटूया पुढील अशाच छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय.